नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कृषी विभागातील रिक्त पदे आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर चला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी सुरू करूयात. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे आहे गृह खात्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली होती. गृह खात्यामध्ये येणाऱ्या आगामी काळामध्ये पोलीस दलामध्ये किती पदाची जाहिरात येणार आहे त्यामध्ये आपण सविस्तररित्या सांगलं होतं. तर त्यामध्ये जे आहे मित्रांनो 15 ते 16,000 जागेची जाहिरात निघू शकते. कारण की यामध्ये तुम्हाला 3 कारणं सांगली होते. पहिलं कारण म्हणजे वाढती गुन्हेगारी असेल, दुसरं कारण म्हणजे जिल्हा निर्मिती असेल. पहिलं कारण वाढती गुन्हेगारी, जिल्हा निर्मिती आणि तिसरं कारण म्हणजे सर्वात मोठं लोकसंख्या वाढ. या तिन्ही कारणामुळं महाराष्ट्रामध्ये 2025मध्ये सर्वाधिक मोठी पोलीस भरती होऊ शकते असं सुद्धा मी सांगण्यात आलं होतं आणि हे सुद्धा खरं होईल. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कृषी विभागातील रिक्त पदाचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये आपण गट क्रमांक अ असेल, ब असेल, क असेल, ड असेल, एकूण कृषी विभागामध्ये 4 गट क्रमांक आहेत. त्यामध्ये आपण पाहू की त्यापैकी मंजूर पदे जे आहेत गट क्रमांक अ मध्ये 284 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 247 पदे भरलेली आहेत. म्हणजे अशी रिक्त पदे एकूण 37 आहेत. गट क्रमांक ब मध्ये असेल मंजूर पदे आहेत 2557. त्यामध्ये भरलेली पदे आहेत 1994. त्यामध्ये रिक्त पदे आहेत टोटल 563. त्यामध्ये गट क्रमांक 3 असेल 20,543 मंजूर पदापैकी भरलेली पदे 14,978 आणि रिक्त पदाचा जे आलेख आहे तर 5,565 आहेत. गट क्रमांक ड असेल 4,118 ही जी आहे मंजूर पदे आहेत. भरलेली पदे जी आहेत 1,150 आणि त्यापैकी जे रिक्त पदाचा जे आलेख आहे 2,968. अशा पद्धतीनं एकूण मित्रांनो जे आहे तुम्ही मंजूर पदे जे आहे 27,502 आहेत. म्हणजे याचा आपल्याला काही ताण नाही. भरलेले पदे किती आहेत 18,369. मग त्यामध्ये रिक्त पदे किती आहेत तर 9,133. तर मित्रांनो गट क्रमांक अ असेल, ब असेल, क असेल, ड असेल या चारही संवर्गातील एकूण रिक्त पदे जर सांगायचं झालं तर 9,133 आहेत. तर हे आहे मित्रांनो नुसतं कृषी विभागातीलच आराखडा आहे. यामध्ये अलग अलग डिपार्टमेंट जसं की गृह खातं असेल, कृषी खातं असेल, जलसंपदा खातं असेल, असं वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे पदे रिक्त पडून आहेत. त्यामध्ये मग आरोग्य सेवक असेल, मागेच आदिती तटकरे मॅडमनी मुख्य सेविकाचे सुद्धा पदे भरण्याचं तात्काळ मंजुरी दिलेली आहे. अशा पद्धतीनं रिक्त पदे सुद्धा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये रिक्त आहे. त्यामध्ये तुम्ही जर गट क्रमांक क आणि गट क्रमांक डचाच विचार केला तर मित्रांनो 5,565 आणि 2,968 असे दोन्ही मिळूनच मित्रांनो 8,500 प्लस 8,533 प्लस जागा गट क्रमांक क आणि ड मिळून या दोन्हीमध्येच सर्वाधिक जागा आहेत. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो कोणतंही क्षेत्र असो, कोणतंही खातं असो, कृषी खातं असो, गृह खातं असो, जलसंपदा खातं असो किंवा आरोग्य खातं असो, कोणत्याही विभागामध्ये आपलं मित्रांनो चांगली तयारी करायची आहे. ते रेल्वे विभाग असो, कोणताही विभाग असो, त्यामध्ये आपल्याला जोर लावून अभ्यास करायचा आहे आणि आपलं मित्रांनो स्वप्न साकार करायचं आहे. पोस्ट ही कोणतीच मित्रांनो वाईट नाही. या काळाला कोणतीही पोस्ट जर भेटेल तर आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. तर म्हणून आपल्याला तन मन धनानं अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला कुठेतरी एक आपल्याला पिल्लर म्हणून आपल्याला उभं करायचं आहे. मग तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. सर्वांना मित्रांनो या ठिकाणी ऑल द बेस्ट देतो आणि तुम्ही एक रिक्त पदाचा आढावा थोडक्यात आपण पाहिलेला आहे. गट क्रमांक क आणि ड साठी सर्वाधिक जागा या ठिकाणी सोडलेल्या आहेत 8,533. आय थिंक या रेंजमध्ये काहीतरी जागा उपलब्ध आहेत. तर आपल्याला कृषी विभागात सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आता याच्यामध्ये जागा डिक्लेअर होते ना आणि जाहिरात लवकरच याची सुद्धा प्रसिद्ध होईल. आय होप की तुम्हाला हा सर्व व्हिडिओ समजला असेल मित्रांनो. व्हिडिओ जर समजला असेल व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. या ठिकाणी इथं थांबू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.